मनोज थोरात, अमोल भाऊ देशमुख हे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करतील। सप्तशृंगी मातेची प्रतिमा देऊन मी या ठिकाणी विलासरावजी कड आणि या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय साहेबांचा सत्कार करावा। या ठिकाणी प्राध्यापक अशोकजी बागुल सर हे NDST या संस्थेचे संचालक आहेत। पवार साहब तुम आगे बढ़ो। हेलो हेलो यानंतर खऱ्या अर्थानं या सभेच्या निमित्तानं ऐकण्यासाठी आपण ज्यांना उत्सुक आहात ते देशाचे नेते माजी कृषी मंत्री पद्मविभूषण सन्माननीय साहेबांना आपण या ठिकाणी निमंत्रित करतो। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं एकदा जोरदार दोन्ही हात वर करून आपण साहेबांचं स्वागत या ठिकाणी करूयात। आपल्या सगळ्यांचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे खासदार डॉक्टर अमोले आणि देशमुख व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, केजरीवालांच्या नेतृत्वाखालची आप, CPM आणि अन्य पक्षांचे विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आता हा सभेचा कार्यक्रम एका ऐतिहासिक भूमीमध्ये होतो। समोरच्या गडावर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि मातेच्या दर्शनाच्या नंतर कुणाच्याही व्यक्तिगत किंवा सार्वजनिक जीवनामध्ये काही कमतरता आढळली तर त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम मातेच्याकडून केलं जातं। महाराष्ट्राच्याच नाही तर आजूबाजूच्या राज्यातनं सुद्धा श्रद्धेनं या ठिकाणी लोक येत असतात आणि ज्या जागेमध्ये आपण जमलो कशासाठी की सर्वसामान्य लोकांच्यातलं सामान्य कुटुंब असते, देशाने शिक्षक असते, ते भगले त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवावं या हेतून आपण या ठिकाणी जाऊन तुमच्या जिल्ह्यामध्ये 2 जागा आहेत आणि दुसरी जागासुद्धा मोठ्या मतांनी लोकांनी निवडून द्यावं अशी जी जागा आहे ती राजाभाऊ वाजेंची। राजाभाऊ वाजे आणि भगले गुरुजी या दोघांना नाशिककरांनी निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे बोलूया।
हा जिल्हा चांगल्या गोष्टीला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. त्याचा उल्लेख जैन साहेबांनी केला. 1980 साली या जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा आम्हा लोकांना निवडून देण्याचा एक विक्रम नाशिककरांनी केला. तो नाशिकच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असेल, पण आम्हा सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनात कधीही विस्मरण होऊ शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण लोकांनी त्या काळामध्ये घेतला होता. आज ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. हा सगळा भाग उत्तम शेती करणार आहे. आदिवासींचा सुद्धा भाग आहे. जसा मी उल्लेख संस्थांनी मातेचा केला, तसा या ठिकाणी आणखी एका व्यक्तीचं स्मरण मला होतंय, आणि ते म्हणजे रावसाहेब थोरातांचे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी केली आणि या जिल्ह्यात खेड्यापाड्याच्या मुलामुलींना ज्ञानगंगा पोचवण्याच्या कामाच्यासाठी जी शैक्षणिक संस्था अत्यंत उपयोगी आहे, या संस्थेचे संस्थापक याच गावाचे, याच परिसराचे, ही गोष्ट आम्हा लोकांच्या अंतःकरणात कायमची राहणार आहे. निवडणुका आता आल्या. काही भागाच्या निवडणुकीच्या प्रक्रिया संपली. अमेरिका भागाची निवडणूक संपली. माझ्या भागाची निवडणूक संपली. त्याचे पहिले काही टप्पे संपले. आता आणखीन काही टप्पे आहेत. आणि त्याचा एक महत्त्वाचा टप्पा, याचा निर्णय तुम्हा सगळ्यांना घ्यायचा. आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीनं मी ओझेंची निवडणूक बघितली, की त्या ठिकाणी काही भागात आदिवासींचं मत आहे आणि बऱ्याच भागात उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाग. या दोन्ही घटकांनी प्रचंड उत्साहानं ओझेंच्या पाठीमागं आपली शक्ती उभी केली, याची कल्पना माझ्या सरकारला आहे. आणि त्याचीच पुनरावृत्ती नाशिक जिल्ह्यात येईल असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार. शेती उत्तम करावी, कष्ट करावी आणि तयार केलेला माल देशाच्या आणि देशाच्या बाहेरसुद्धा पाठवावा, यासाठी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळ्या आईची इमान राखणाऱ्यांचा हा जिल्हा, हा परिसर. अनेक गोष्टी तुम्ही तयार करता. उत्तम द्राक्ष या ठिकाणी तयार होतात. उत्तम डाळिंबाचं पीक असं घेतात. ऊसाचं पीक सुद्धा काही प्रमाणात घेतात. भाजीपाला आणि फुलं त्याचं पीक तुम्ही या ठिकाणी. एक शेतीला नवी दिशा द्यायचा प्रयत्न या जिल्ह्याची तरुण पिढी करते आणि ती इतरांना सुद्धा प्रेरणा देते. मला ठाऊक आहे की अनेकांनी इथं फार चांगलं काम केलं. मला सह्याद्री संस्थेची आठवण होती. सह्याद्री ही संस्था या जिल्ह्यामध्ये श्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने उभी केली. आणि ही सह्याद्री महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्यांना शेतीमध्ये असताय त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमधून केलं जातं. आणि त्यामुळं तुमच्या जिल्ह्याचं नाव लौकिक असं देशामध्ये व्हायचं, मोलाची कामगिरी त्या भागाच्या त्या संस्थेच्या शेतकऱ्यांनी केली. अनेक गोष्टी सांगता येतील, पण मी त्याच्यात अधिक वेळ घेऊ शकतो.
आज हा जिल्हा आदिवासींचा ओळखला जातो. पण काही घटक त्यांना वनवासींचा जिल्हा असं म्हणतात. वनवासी म्हणून आदिवासींची संभावना करणं हा एका दृष्टीने आदिवासींचा अन्याय. ज्या लोकांना आदिवासींच्या संबंधीची आस्था नाही तेच लोक असा प्रकारचा उल्लेख करतात. खरं म्हणजे तर आदिवासी या देशाचा मालक आहे. जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टी या देशाची संपत्ती आहे. आणि या तिन्ही गोष्टीचा खरा रक्षक कोण असेल तर तो आदिवासी आहे. आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधी आस्था ठेवणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप सोडून अन्य राजकीय संघटना असोत, त्या सगळ्या संघटनांनी त्या आदिवासींचं हे महत्त्व ओळखून त्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. आज देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आले होते. त्यांचं भाषण मी ऐकलं. नेहमीप्रमाणे त्यांनी भाषण केलं. काय सांगितलं? कसं आहे, तुम्ही देशाचा प्रमुख असो त्याची पहिली जबाबदारी ही आहे सवन देशातले सगळे घटक, जात, धर्म, भाषा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता ते एकसंघ कसे ठेवता येईल. हे प्रधानमंत्री पहिले प्रधानमंत्री असे की देशातल्या विविध जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्याच्यासाठी आपली शक्ती ही वापरण्याच्या ऐवजी ते यांच्यामध्ये अंतर कसं वाढेल याचा विचार त्या ठिकाणी करतात. आणि आजच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी तसा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. एका दृष्टीने अन्याय आहे देशाच्या ऐक्यावर, सवन देशावर ही भूमिका त्यांनी मांडली. खऱ्या अर्थानं आमची अपेक्षा ही होती की आज या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न एकशे झाला ज्याचा उल्लेख जयंतांनी केला. आज फारचं पाणी असो, जे गुजरातला जातात ते थांबून इकडं कसं घेता येईल याचा अभ्यास झाला आहे. जाणकार व्यक्तींच्या मार्फत अभ्यास झाला आहे. ते पाणी आणू शकलो, ते जिल्ह्यात घेऊ शकलो, तर जिल्ह्याची पाण्याची गरज सहज भागेल. एवढंच नव्हे तर जिल्ह्याची गरज भागून जर पाणी काही शिल्लक राहिलं तर नगरचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करता येईल. अशा प्रकारची ही योजना आज खऱ्या अर्थानं तातडीने करण्याची गरज आहे. पण मला समजत नाही, गुजरातला पाणी जात असेल तर या राज्याच्या राज्यकर्त्यांनी वाघ्याची भूमिका घेण्याचं कारण नाही. कदाचित नेतृत्व आज देशाचं ज्यांच्याकडे त्यांच्यामार्फत काही सूचना असल्या तर मला स्वतःला माहिती नाही. पण जर अशा सूचना असतील तर एका दृष्टीनं नाशिक आणि महाराष्ट्राला तो अन्याय आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. मी त्याचा विचार करतो की निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नाशिक जिल्ह्यातले पाण्याच्या संबंधी आस्था असलेले आणि नाशिक जिल्ह्याच्या भल्याचा विचार करणारे जे कोणी सहकारी असतील त्यांची एखादी बैठक बोलावी, त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडावा. त्याचा अभ्यास काही लोकांनी केला. एक जाधव नावाचे जलतज्ज्ञ आहेत, त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. त्याची माहिती मला आहे. अशा सगळ्यांना बोलावं, तिच्या पत्रकारांना बोलावं, जाणकारांना बोलावं आणि या प्रश्नाच्या संबंधी एकदा तोडगा काढण्याच्यासाठी काहीतरी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे वातावरण तयार करावं असं माझ्या मनात आजपासून येत आहे. ही निवडणूक संपल्याच्या नंतर प्रमुख लोक व्यासपीठावर जे आहेत विशेषतः या जिल्ह्याचे त्या सगळ्यांना घेऊन
एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण आग्रहाची भूमिका घेऊया, वेळप्रसंगी संघर्ष करण्याची तयारी ठेवूया. आणि तो प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. तिची आज अत्यंत गरज आहे. अनेक तालुके असतील, मनवासारखा भाग घ्या, कोणते तालुके सांगू, चांदवड तालुका घेऊ, असे अनेक तालुके असतील की आज पिण्याच्या पाण्याच्यासाठी लोकांचे हाल आहेत. शेतीच्या पाण्याच्या संबंधी आज लोकांचे हाल आहेत. आणि हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायला एकत्र राहावं लागेल. आणि त्या भूमिकेचा विचार आपण निश्चितपणानं करूया. नाशिकच्या संबंधी अनेक गोष्टी सांगण्याच्या सारख्या आहेत, पण मी काय अधिक बोलून किंवा सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेणार नाही. तुम्ही फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. तुम्ही लोकांनी आज एक महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहात, त्याचा मला मनापासून आनंद आहे. आणि त्यासाठी चांगले वरदान या ठिकाणी दिले. बघे गुरुजी, त्याच्या दृष्टीने अधिक माहिती तुम्हाला द्यायची गरज नाही. एक उत्तम शिक्षक, हादाचा शिक्षक, तालुका पंचायत समितीचं अनेक वर्ष त्यांनी काम उत्तम रीतीने केलं अशी व्यक्ती. आणि सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला आम्ही लोक या संबंधीचा विचार करत होतो, त्यावेळेला श्रीराम शेटे आणि काही सहकाऱ्यांनी सांगितलं की आदिवासींचंच काम करणारा स्वच्छ आणि नेकीचा उमेदवार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वगैरे गुरीचा विचार करा. मी त्यांनी ही जी सूचना केली त्याच्याबद्दल त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. एका चांगल्या व्यक्तीला आज तुम्ही उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर दिलं. माझी खात्री आहे किंवा सगळ्यांच्या पाठिंब्यानं मताचा विक्रम ते त्या ठिकाणी करतील. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊच नाही. त्या संख्येने इथं तासन-तास तुम्ही बसलात त्याबद्दल किंवा सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपतो. हॅलो. या ठिकाणी आदरणीय भगरे सरांना आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा EPF पेन्शनर्स फेडरेशन यांनीही भगरे सरांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचेही सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. दत्तात्रय पाटील